ओम श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्ध प्रसंगातून गीता या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषाद योग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 10. गीता स्तवन. आता भारती कमळपरागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनैसी. आता एखादी सुंदर गोष्ट सांगून झाल्यानंतर त्यातला महत्त्वाचा भाग सांगताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असं म्हटलं जातं की आता ऐका हां, विशेष मुख्य गोष्ट. त्याप्रमाणे इथे हा आता शब्द आहे. महाभारताच्या मोठेपणाचं वर्णन करून झालं. आता त्यातला विशेष महत्त्वाचा भाग ऐका. भारती कमळपरागू. एखाद्या सुंदर सुवासिक फुलाकडे भ्रमर आकर्षित होतो. त्याचं कारण त्या पाकळ्यांचं सुंदर रूपरंग. तसं महाभारत हे सुंदर सुगंधित पुष्प आहे. त्यातल्या नाना घटना कथा कोणाचंही मनरूपी भ्रमर आकर्षित करून घेणाऱ्या पाकळ्यांसारख्या आहेत. पण पाकळ्यांपाशी भ्रमराला पूर्ण समाधान मिळत नाही. त्याला मधुप्राप्तीसाठी कंदाचा वेध घ्यायचा असतो. त्या कंदात असतात नाजूक कोवळे पराग. तसा या महाभारत रूपी कमळाचा परागकंद आहे गीताख्यू प्रसंगू. गीता या नावानं ओळखला जाणारा प्रसिद्ध प्रसंग. एखादी महत्त्वाची किंवा मौल्यवान गोष्ट त्याला साजेशा सुंदर आवरणात संरक्षित ठेवलेली असावी, तसा महाभारत रूपी कमळाच्या कथारूपी पाकळ्यांमध्ये गीतारूपी ज्ञानकंद संरक्षित ठेवला आहे. याचं एवढं काय महत्त्व आहे? जो संवादला श्रीरंगू अर्जुनैसी. श्री म्हणजे माया. तिला ज्याच्यामुळे रंग येतो त्या चैतन्याला श्रीरंग असं म्हणतात. एखादा सुंदर देह आहे, तो म्हणजे मायाच आहे. त्या श्रीला ज्याच्यामुळे रंग येतो, ज्यामुळे त्या सौंदर्याला सजीवता प्राप्त होते, त्याला श्रीरंग असं म्हणतात. हा श्रीरंग स्वतः अर्जुनाशी संवाद करतो आहे. हे नुसतं बोलणं नाही तर संवाद आहे. अर्जुनानं प्रश्न विचारलेत, भगवान श्रीकृष्णांनी उत्तरं दिली आहेत. कधी कधी प्रश्न न विचारताच आपणहून सांगितलं आहे. उपनिषदांप्रमाणे गुरु शिष्यांच्या संवादातून भगवद्गीता निर्माण झाली आहे. या संवादातून ज्ञानाचे उन्मेष बहरले. हाच महाभारतरूपी कमळातला परागकंद गीता. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून जे तत्त्वज्ञानाचं गान झालं ती भगवद्गीता. तिला श्री व्यास महर्षींनी महाभारताच्या सुंदर कथेच्या कोंदणात बसवली. ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिलेया व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. ना तरी शब्द ब्रह्माब्धी. नाहीतर असंही म्हणता येईल की शब्द ब्रह्म म्हणजे वेद आणि उपनिषद यांचा अब्धी म्हणजे सागर. हा क्षारसागर नाही तर क्षीरसागर आहे. ज्ञानाचा सागर आहे. खूप प्रचंड आहे. त्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आम्हाला हवं आहे त्यातलं सार. म्हणून हा सागर घुसळला. मथिलेया
व्यासबुद्धी. एवढा मोठा सागर घुसळायचा झाला तर रवी देखील तेवढीच मोठी लागेल. आणायची कुठून एवढी मोठी रवी? योगायोगानं त्या काळामध्ये वेदांतात सांगितलेल्या ज्ञानाचा सागर घुसळता येईल अशी रवी मिळाली. ती म्हणजे व्यासांची बुद्धी. निवडिले निरवधी नवनीत हे. तो ज्ञानसागर घुसळून निरवधी म्हणजे वेळ न घालवता झटकन, नवनीत हे म्हणजे त्यातलं सारभूत लोणी, निवडिले म्हणजे बाजूला काढलं. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. दूध नुसतं ठेवलं तर नासणारच, ते पाण्यात घातलं तर पाण्यात मिसळून जातं. पण तेच दूध विरजून दही करून ते घुसळून लोणी काढलं की ते पाण्यात न मिसळता पाण्यावर तरंगतं. ते लोणी देखील खराब होऊ शकतं, पण ते तापवलं, कढवलं, त्याचं तूप केलं तर ते मात्र टिकणारं असतं. वेदांतातलं सारभूत लोणी बाजूला काढल्यानंतर ज्ञानरूपी अग्नीवर विवेकाच्या कढईत घालून कढवलं तसं त्याचं छान तूप झालं. त्या तुपाला स्वतःचा आनंददायक सुवास होता. तीच ही भगवद्गीता. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. या सुंदर आणि आकर्षक जगताच्या मागे त्याला प्रकट व्हायला आधार असलेलं जे परमतत्व आहे ते काय आहे? त्याचं स्वरूप काय? त्याचा आणि माझा संबंध काय? ते जाणण्याच्या, अनुभवण्याच्या आणि त्याचा वेध घेण्याच्या ओढीनं ज्यांच्या चित्तातल्या इतर आकर्षणांची ओढ नष्ट झाली त्यांना विरक्त असं म्हणतात. अशा विरक्तांना ज्याची अपेक्षा आहे, ज्यात त्यांना पूर्ण समाधान होईल असं सांगितलं आहे, ती ही गीता. जे देव जाणून सदा त्याच्याशी एकरूप होऊन राहिले ते संत. ते संत देवाला स्वतःत अनुभवतात. ते परमतत्वच माझ्यात मी या स्फुरणानं आहे. सहा अहम तेच मी झालेलो आहे. मी त्याच्याशी एकरूपच आहे या सोहम बोधानं ते विश्वातल्या जडत्वाच्या बंधनाच्या पलीकडे जातात, पारंगत होतात. पार म्हणजे पलीकडे, गत म्हणजे गेलेले. रमिजे जेथ नंतर परत ते अलीकडच्या सामान्य सुखात रमत नाहीत, तर तत्वरूप ईश्वराशी एकरूप होऊन राहण्याच्या अवस्थेतच रमतात. ती अवस्था ज्यात प्रकट केली आहे ती ही भगवद्गीता. याच अर्थानं गुरुदेव रानडे यांनी गीतेला साक्षात्काराचे तत्वज्ञान असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराज गीतेचं महत्त्व सांगताना पुढे म्हणतात, जे आकर्णिजे भक्ती. धनुष्याला जेव्हा बाण लावला जातो त्या वेळेला एका हातानं धनुष्य सरळ समोर धरून दुसऱ्या हातानं त्याची प्रत्यंच्या कानापर्यंत म्हणजे आकर्ण खेचून आणायची असते. तसं भक्तियुक्त मन अवधानाच्या हातानं कानापाशी आणावं आणि ऐकावं असा भाव आकर्णिजे भक्ती या शब्दांमधून व्यक्त होतो. एवढं त्याचं कौतुक करण्याचं कारण त्रैलोक्यात पूर्वापार वंदनीय असं हे महाभारताच्या भीष्म पर्वात कथेच्या ओघानं सांगितलेलं गीतारूपी ज्ञान आहे. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. ब्रह्मदेव ईश म्हणजे भगवान शंकर
यांनी जिची वाखाणणी केली, सनकादिक ब्रह्मदेवाचे पुत्र जे सतत ईश्वरात रमून राहिले होते, त्यांनीही त्या एकरूपतेच्या अवस्थेला अत्यंत अनुकूल म्हणून जिचं सेवन केलं, ती ही भगवद्गीता महान आहे. यानंतर ज्ञानदेव महाराजांनी ही गीता ऐकावी असं न म्हणता अनुभवावी असं म्हटलं आहे. आणि त्यासाठी श्रवण कसं करावं याचं अत्यंत सुंदर काव्यमय वर्णन केलं आहे. तर ते काव्यमय वर्णन आणि त्याचं विवरण आपण उद्यापासून क्रमशः ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.